रस्त्याचे मातीकरण की डांबरीकरण, ठेकेदार व अभियंत्यांवर गुन्हा दाखल करा, बिरसा फायटर्स आक्रमक। बोरत ते करडे रस्त्याच्या निकृष्ट कामांची चौकशी करून ठेकेदार व अभियंत्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून तहसीलदार तळोदा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, हिरामन खरडे, तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, वनसिंग पटले, माधव वसावे, किसन वसावे, जयसिंग वसावे, चंद्रसिंग वसावे, बोडो पटले, दिनेश वळवी, जयसिंग वसावे, गोवरिया भिल, जयराम पटले, हाना पटले, नारसिंग वसावे, खेमजी वळवी, मोग्या वसावे, वसंत भिल, टेट्या वळवी, रुशग्या वळवी, जयसिंग वळवी, पिट्या वळवी, फुलसिंग वसावे, किसन वळवी, रिविलाल तडवी, रतिलाल भिल, दाजा वसावे, मदा पावरा आदी 30 कार्यकर्ते उपस्थित होते। बोरत ते करडेपर्यंतचा रस्ता अत्यंत खड्डेमय झालाय। रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती होती। या रस्त्याचं अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम संबंधित ठेकेदार व अभियंत्याने केलेलं आहे। रस्त्यावर खडी डांबर टाकणं सोडून मुरुम व लाल माती टाकून रस्ता पूर्ण केलाय। रस्त्याचे डांबरीकरण केले की मातीकरण केले असा प्रश्न निर्माण होत आहे। पावसाळ्यात रस्त्यावरील माती वाहून जाईल व रस्ता पूर्वीप्रमाणेच खड्डेमय होईल। लाखोंचा निधी खर्च करूनही ठेकेदार व अभियंता यांनी रस्त्यावर डांबरीकरण केले नाही। रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागतोय। माती व खडीवर आल्यामुळे दुचाकी स्वारांचे अपघात होऊन दुखापत होतीये। सदर रस्ता दुरुस्ती कामात प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय, म्हणून बोरत ते करडे रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी ठेकेदार व अभियंत्यावर फौजदारीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी हीच नम्र विनंती। अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला।